नंतर बातमी पाहूयात महाकुंभमेळ्या संदर्भातली। महाकुंभमेळ्यामध्ये सध्या साधू संत, साध्वी आणि संन्यास अशी बरीच चर्चा रंगते। कुणी काट्यावर झोपतंय तर कुणी आयआयटीयन आहे तर कुणी साध्वी बनून प्रसिद्ध होतंय। मात्र याच कुंभमेळ्याच्या साधू वर्गांमध्ये एक वर्ग असाही आहे ज्याची सामान्य माणसाला काहीशी भीती वाटते। साधूंच्या या वर्गाला अघोरी संप्रदाय म्हणून ओळखले जातं। अघोरी कसे बनतात पाहूया। अघोरींच्या प्रवासाची इनसाइड स्टोरी। अघोरी साधू म्हणजे नेमकं कोण? नागा आणि अघोरींमध्ये काय फरक? घोर म्हणजे भीती। अघोरी म्हणजे असा मनुष्य की ज्याला कशाचीही भीती वाटत नाही। अघोरी साधू म्हटलं की डोळ्यांसमोर जटा असलेले, अंगाला भस्म फासलेले, गळ्यात मानवी कवट्यांच्या माळा घालणारे साधू येतात। या रूपामुळे देखील अनेकदा त्यांची भीती वाटते। मात्र त्यांच्या अघोरी या नावाचा अर्थ यापेक्षा अगदीच भिन्न आहे। सरळ मार्गी असणारा, भीतीदायक नसलेला, कोणताही भेदभाव न करणारा असा याचा खरा अर्थ। बहुतांश लोक हे अघोरी आणि नागा साधू या दोघांमध्ये गोंधळतात। अनेकांना ते सारखेच वाटतात, मात्र ते दोघेही वेगळे आहेत। त्यांची शिक्षा आणि परीक्षा तसंच राहणीमान सर्वच वेगळे आहे। दोघांमध्ये काय फरक आहे पाहूया। अघोरी आणि नागा हे साधू दोन्ही महादेवाचे भक्त असतात। अघोरी स्मशानात राहतात। अघोरी विद्या प्राप्त होण्यासाठी तंत्रमंत्रांची साधना करतात। नागा साधू शाकाहारी असतात। नागा साधू कधीच अंगावर कपडे घालत नाही। अघोरी पंथात कोणतीही सक्ती नसते। अघोरी 3 प्रकारची तंत्र साधना करतात: शिवसाधना, स्मशान साधना आणि शवसाधना। नागा साधू केवळ शिवसाधना करतात। खरे अघोरी कुणाकडूनही पैसे घेत नाहीत। अघोरी संप्रदाय मानणाऱ्यांची संख्या तशी कमी आहे। अघोरी रीतीचे योग्य पद्धतीने पालन करणारे खूपच कमी लोक आहेत। त्यातही अघोरी बनण्यासाठी काही टप्पे असतात। अघोरी बनण्यासाठी एका गुरुची गरज असते। गुरूंकडून बीजमंत्र मिळणं हे आवश्यक। गुरूंनी दिलेल्या आज्ञेचं पालन आवश्यक। गुरु शिष्याच्या हाताला, गळ्यात आणि कमरेला काळा धागा बांधतात। शिष्याला अघोर साधनेच्या काही नियमांची ओळख करून देतात। महादेवाचं साक्षात दर्शन करून मोक्ष प्राप्ती हेच अघोरीचं एकमेव ध्येय असतं। अघोरींकडून संपूर्ण कुटुंबाचा त्याग केला जातो। सामान्यपणे समाजानं नाकारलेल्या गोष्टींचा स्वीकार अघोरी साधू करतात। अघोरींचं वास्तव्य स्मशानात असतं। मानवी मृतदेहाच्या मांसाचं भक्षण, कवटीचा वापर पात्राप्रमाणे करून त्यातून ते अन्नग्रहण करतात। अघोरी साधू हे मान, अपमान, मोह, माया, मत्सर, काम, ईर्षा, प्रेम, द्वेष या सगळ्या भावनांच्या पलीकडे गेलेले असतात। एकूणच काय तर ते वैरागी असतात। महादेवांप्रमाणेच स्मशानातील भस्म ते शरीराला फासतात। यंदाचा कुंभमेळा हा अनेक अर्थांनी खास आहे। कुठे मॉडेल साध्वी तर कुठे अभिनेत्रीला दीक्षा दिल्यानं वाद उफाळतायत। मात्र या सगळ्यात मुख्य प्रवाहापासून अलिप्त राहून अघोरी साधू साधनेत लीन असल्याचंही दिसतं। भारतीय संस्कृतीचं हेच वैविध्य आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। यानंतर आता बातमी आहे राज्याची चिंता वाढवणारी, कारण की राज्यामध्ये आता जीबी सिंड्रोमचा धोका वाढलेला आहे। याला कारण म्हणजे सोलापुरात 2 संशयित जीसीबी रुग्ण आढळले असून खासगी हॉस्पिटलमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू आहेत। सोलापुरामध्ये जीबीएस रुग्णांचा याआधीच एक मृत्यू झालेला आहे। दरम्यान आता सोलापुरात पुन्हा 2 संशयित जीबीएस रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सोलापुरामध्ये जीबीएसचे 2 रुग्ण सापडलेले आहेत। याआधी एकाचा मृत्यू झालेला आहे। काय अधिक अपडेट येते? समोर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापूरकरांची चिंता वाढवणारी ही घटना म्हणायला लागेल। खरं तर 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये एका सोलापूरच्या रुग्णाचा जीबीएस मुळे मृत्यू झालेला होता आणि आता सोलापूरमध्ये 2
संशयित जीबीएस रुग्ण आढळलेले आहेत. यांच्यावरती सोलापूरमधील खाजगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. त्यामुळं सोलापूरमधील आरोग्य अधिकाऱ्यांकडनं पण नागरिकांना सूचना करण्यात येत आहेत की हात स्वच्छ धुतली पाहिजेत, उकळलेलं पाणी घेतलं पाहिजे आणि सोशल डिस्टन्स राखलं पाहिजे, कुठलाही आजार अंगावरती काढला नाही पाहिजे, अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडनं केलं चाललेलं आहे. सोलापुरामध्ये आणखीन 2 रुग्ण सापडल्यामुळे आणखीन चिंता राज्याची वाढलेली. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. यानंतर बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात. जीबी सिंड्रोमनं आता टेन्शन वाढवलेलं आहे. आठवड्याभरातच पुण्यातल्या रुग्णांची संख्या 101 वर गेली आहे. एकाच दिवसामध्ये पुण्यामध्ये 28 रुग्णांची नोंद झाली असून यातल्या 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. पुणे महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय जीबी सिंड्रोमचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. महापालिकेच्या या रुग्णालयामध्ये जीबी सिंड्रोमच्या रुग्णांवर मोफत उपचार होणार आहेत. जीबी सिंड्रोमचा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आढावा घेतलाय. जीबी सिंड्रोमचे रुग्ण वाढत असल्याने आंबेडकरांनी पुण्यातील नांदेड गावातल्या विहिरींची पाहणी केली आहे. आगामी क्रिकेट सामन्यांचं समालोचन मराठीत करण्याच्या मागणीसाठी हॉटस्टार विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे. मुंबईतील हॉटस्टार कार्यालयामध्ये मनसेनं राडा घातलेला आहे. यावेळेस मनसेची मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन अमेय खोपकरांना मिळालं. त्यानंतर मनसेनं हे आंदोलन मागे घेतलंय. पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क जीवघेणा स्टंट केल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आलाय. मोहने लहुजी नगर परिसरामध्ये रोशन या तरुणाने स्वतःला सिमेंट कॉन्क्रीटच्या बॉक्समध्ये कोंडून घेतलं होतं. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर हा स्टंट बंद झाला. नवी मुंबईतील नेरुळमधील टपरी चालकाला एक जण माल विकू नको सिनियर साहेबांनी सांगितलं. यावर टपरी चालकाने नकार दिलाय. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून मात्र कुठला माल आणि कोण सिनियर याबाबत अधिक माहिती समोर आली नाहीये. त्यामुळे नेरुळमध्ये नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झालाय. नहीं जाता हूँ, कभी 2-3 दिन में एक बार जाके रख आता हूँ. पहले मैंने था तो लड़का जाता था. अभी सीनियर साहब ने बोला है कि माल बेचना बंद करवा दो. आपके पास कितना माल है अभी? मेरा पास माल है ना थोड़ा. कितना दिन के लिए? कितना दिन यूज हो सकता है? होगा 4-5 दिन तक. बेरोजगार तरुणांना भजी तळायला सांगणार का असा संतप्त सवाल संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना केलेला आहे. देशातल्या बेरोजगारीचं भयान वास्तव दाखवणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. पुण्यातल्या मगरपट्टा भागामध्ये आयटी कंपनीतल्या जॉबच्या मुलाखतीसाठी तब्बल 1 किलोमीटरची रांग लागलेली होती आणि यावरच राऊतांनी आता मोदींना जाब विचारलाय. खाकी वर्दीला 2 तासात सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्याचा माज अखेर पोलिसांनी उतरवलेला आहे. या मुजोर धनाढ्य चालकाची 2 कोटींची डिफेंडर गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली. तसंच 24 तासाच्या आत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मुंबई पोलिसांनी आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप सैफवरील हल्ला प्रकरणातील संशयी आरोपी आकाश कनौजियानं केलेला आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये ताब्यात घेतल्यानंतर नोकरी गेली आणि ठरलेलं लग्नही मोडलं असं त्याने सांगितलंय. छावा चित्रपटातला तो वादग्रस्त सीन अखेर काढून टाकणार असल्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी ही घोषणा केली असून छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळतानाचं गाणं दाखवण्यात आलं होतं. त्यावरनं मोठा वाद निर्माण झालेला. अखेर संभाजी महाराजांचा तो वादग्रस्त सीन कट करण्यात आलाय. मुंबईकरांचा प्रवास आजपासून सुसाट होणार आहे. कारण कोस्टल रोड आता पूर्ण क्षमतेनं सुरू झालाय. कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सिलिंग जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल लोकार्पण झालं आणि आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास अवघ्या 12 मिनिटात होणार आहे. आजपासून पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना मेट्रोनं प्रवास अधिक सुलभ करता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
समृद्धी महामार्ग हा एक्सेस कंट्रोल म्हणून तयार करण्यात आलेला आहे। महामार्गावर कुठेही वाहन थांबवण्यास बंदी आहे, मात्र तरीही समृद्धी महामार्गावरील मेहकरजवळ वाहनांच्या रांगा बघायला मिळतात। महामार्गावर अवैधरित्या थांबलेल्या या वाहनांमुळे अपघाताचा धोका संभवतोय। आता बातमी येते 13 मजल्याच्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून 2 वर्षाचा चिमुरडा खाली पडला आणि सुदैवानं एका तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या चिमुरड्याला वाचवण्यासाठी झेप घेतली आणि त्या चिमुरड्याला त्यानं वाचवलंय। डोंबिवलीमध्ये देवीचा पाडा परिसरामध्ये ही थरारक घटना घडली। भावेश म्हात्रे असं चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या धाडसी तरुणाचं नाव असून त्यानं 3ऱ्या मजल्यावरून पडणाऱ्या या चिमुरड्याचा जीव वाचवलेला आहे। त्या बिल्डिंग मध्ये माझ्या मित्राकडे जात असताना मी वरनं खाली आलो आणि खालनं येताना 2-3 लोक जात असताना तिकडनं वरनं आवाज आला बिल्डिंग मधला। तर दुसऱ्या माळ्यावरनं तो मुलगा पडत असताना मी त्याला वाचवायला गेलो। मी तिकडनं माझी जीवाची पर्वा न करता मी तिकडे जात त्याला बघितलं। मी समोरच्या माणसानं धक्का मारला, माझ्या हातावर पडला, हातावरनं माझ्या पायावर पडून तो खाली। आता तो व्यवस्थित आहे, तो घरी आहे, एकदम ओके आहे। यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। भोंग्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सिंधुदुर्ग प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। सिंधुदुर्गातील पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये मुस्लिम आणि हिंदू बांधवांची एकत्रित बैठक झाली। या बैठकीमध्ये भोंगा वापरण्याबाबत काही सूचना दिल्या गेलेल्या आहेत, तसेच निर्णयांचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल असे निर्देश बैठकीत दिले गेले। मालवणच्या तळाशीतील खाडीमध्ये बटू शुक्राणू वेल हा दुर्मिळ मासा सापडलेला आहे। महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील ही पहिलीच घटना आहे। या वेलला स्थानिकांनी सुरक्षितपणे रेस्क्यू करून खोल समुद्रात सोडून दिलेले आहे। सिंधुदुर्गच्या सागरी जैवविविधतेमधील हा एक दुर्मिळ घटक मानला जातोय। जळगावच्या पारोळ्यामध्ये आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। या शर्यतीमध्ये 125 बैलगाडा संघांनी सहभाग घेतला। शर्यतीमध्ये शेंदुर्णीच्या बैलगाडा संघाने 41,000 रुपयांचं पहिलं बक्षीस जिंकले। वर्ध्याच्या देवळी तालुक्याच्या तळणीमध्ये नागनाथ यात्रा महोत्सव पार पडला। दरवर्षी पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं। यंदा देखील भाविकांनी मोठ्या संख्येने या यात्रेला हजेरी लावली। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेच्या लाभासाठी आनंदाची बातमी। पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख आता निश्चित झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यामध्ये 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधून 19वा हप्ता दिला जाणार आहे। कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रयागराज येथील महाकुंभात सहभागी होत महास्नान केलेलं आहे। त्रिवेणी संगमात स्नान करत शहांनी मनोभावे पूजा केली। यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते। उद्योगपती अनिल अंबानी यांनी कुंभमेळ्यासाठी हजेरी लावली। अनिल अंबानी यांनी त्रिवेणी संगम इथं स्नान देखील केलेले आहे। प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूजा कुंभमेळ्यात पोहोचला। रेमोनं स्वामी कैलाशानंद गिरी महाराजांना भेटले। यावेळेस त्यांचं प्रवचन ऐकलं। रेमो काळे कपडे घालून खांद्यावर बॅग घेऊन आणि काळ्या शालीने चेहरा लपवून महाकुंभ परिसरात फिरताना दिसला।
देवळा तालुक्यातील तणनाशक फवारणीमुळे जवळपास 100 एकरहून अधिक क्षेत्रावरील कांदा पीक पूर्णपणे खराब झालं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रात्री उशिरा शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले होते आणि तणनाशक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत त्यांनी सूचना केलेल्या आहेत। आणि ती थोडं माझ्यासारखं बाकी 15 डिश दादा मागे कंपन्यांना पण बंद, दुकानदारांना पण बंद नका। बुलढाण्याच्या खामगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने हरभरा पीक शास्त्रज्ञ भेट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाअंतर्गत हरभरा पिकांची शास्त्रज्ञांकडून पाहणी करण्यात आली। जिल्ह्यामध्ये वातावरण बदलामुळे हरभरा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचं आढळून आलेलं आहे। बातमी आहे आता बर्ड फ्लू संदर्भातली। मराठवाड्यामध्ये बर्ड फ्लूनं थैमान घातलेलं आहे। आता लातूर नंतर नांदेड जिल्ह्यात सुद्धा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसतंय। लोहा तालुक्यातील किवळांमधील मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आता पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। एका शेतकऱ्याच्या मोकळ्या कुक्कुटपालन केंद्रातील 20 कोंबड्या मृत आढळल्या होत्या आणि पशुसंवर्धन विभागानं त्यांचे नमुने पुणे शाळेमध्ये आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते आणि त्यांचा अहवाल आता पॉझिटिव्ह आलेला आहे। त्यामुळे आता मराठवाड्यात सुद्धा बर्ड फ्लूचं थैमान बघायला मिळत आहे। यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। धुळ्यामध्ये आंबेडकरी अनुयायांकडून न्याय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। शिंदखेड्यातील दलित पत्रकारावर आणि महसूल अधिकाऱ्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। हल्लेखोरांना पाठबळ देणाऱ्यांची चौकशी करण्याच्या मागणीचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेलं आहे। अमरावतीच्या सोनरी गावामध्ये चक्क विद्युत खांबावर बसून शेतकऱ्यांना अनोखं उपोषण केलेलं आहे। रस्त्यावरील विद्युत खांब बाजूला करण्यासाठी जीव धोक्यात घालत हे उपोषण सुरू केलं। यापूर्वी विलास चरसन या शेतकऱ्यानं विहिरीमध्ये बसून आंदोलन केलं होतं। वारंवार तक्रारी करून देखील पोल हटवण्यात न आल्याने अखेर त्याने उपोषणाला सुरुवात केलेली आहे। भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी इथल्या औषध निर्मिती करणाऱ्या क्लोरियन कारखान्यातील कामगारांनी संप पुकारलेला आहे। क्लेरियन कारखान्यामध्ये सुरक्षा साधनं आणि सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे अपघातात मृत्यू होत असल्यानं भविष्यामध्ये अशा दुर्घटना होऊ नये म्हणून कामगारांनी संप केलाय। इकडे पाहा तुम्ही। धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये भारतीय सैन्य दलातील बडतर्फ करण्यात आलेल्या सैनिकांचं आमरण उपोषण सुरू होतं। या आंदोलक जवानांची राज्याचे पणन आणि शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट घेतली आहे। रावल यांच्या म्हणण्यावरून या जवानांनी उपोषण मागे घेतलंय। पुण्यात धायरी आणि सिंहगड रोड परिसरामध्ये वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ एक दिवसीय अन्नताग आंदोलन करण्यात आलं। रखडलेल्या डीपी रस्ते आणि वाहतूक नियंत्रित करण्यासाठी नसणारे पुरेसे पोलीस बंद, सिग्नल अर्धवट केलेले भूसंपादन यामुळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे। त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। पूर्णवेळ पगार देता येत नसेल तर इच्छामरणाची परवानगी द्या अशी मागणी पुण्यातल्या एका प्राध्यापकाच्या कुटुंबियांनी केलेली आहे। पुण्यातील विभागीय संचालक कार्यालयामध्ये त्यांनी उपोषण सुरू केलं। दरम्यान पूर्ण गणती होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका प्राध्यापक थोंबे यांनी घेतलेली आहे। रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर धडक कारवाई करण्यात आलेली। अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी मत्स्य विभागाने 23 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती।
रानगाव्याने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हुंसरमध्ये घडलेली आहे। जॅकी अगस्तीन अल्मेडा असं मृत व्यक्तीचं नाव आहे। दरम्यान जॅकी कारिवाडे सावंतवाडीचा रहिवासी होता आणि या घटनेमुळे मोकाट वन्य प्राण्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आलेली आहे। त्याने मागील काही वर्षांपूर्वी विदर्भात वाघांची शिकार केल्याचा संशय आणि याच प्रकरणामध्ये राजगोंड याला वनविभागाच्या पथकानं अटक केलेली आहे। मेळघाटातील हत्ती 15 दिवसांच्या सुट्टीनंतर पर्यटकांच्या सेवेत हजर झालेत। रजा कालावधीमध्ये हत्तीणींच्या पायांचे चोपिंग केलं जातं। त्यांच्या थकलेल्या पायांची मालिश इथं केली जाते। अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये भटक्या श्वानांची संख्या वाढलेली आहे। त्यांचा उपद्रव वाढला असून अनेकांना या भटक्या श्वानांनी चावा घेतलाय। 2017 पासून अमरावती शहरातील मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण करण्याची प्रक्रिया बंद आहे। त्यामुळे श्वानांनी हौदोस घातलाय। नागपूरमध्ये वाहतूक नियम तोडणाऱ्यांच्या तुलनेमध्ये दंड भरणाऱ्यांची संख्या नाममात्र असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त माधुरी बाविस्करांनी दिलेली आहे। 2024 मध्ये नियम तोडणाऱ्या 13,67,000 जणांपैकी फक्त 1,67,000 जणांकडून 14 कोटी रुपये दंड शासनात जमा झालेला आहे, तर 12 लाख जणांनी अजूनही दंड भरलेला नाहीये। नागपूर महानगरपालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात झालेली आहे। 43 घरं आणि दुकानांवर तोडक कारवाई करण्यात आली असून शहरात सुरू असलेल्या विकास कामांमध्ये अडथळा ठरणारं अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे। नंदुरबार शहरात गेल्या वर्षभरामध्ये 51,000 बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली। यामध्ये 62 लाखांची वसुली करण्यात आली असून शहरामध्ये वाहतुकीची समस्या वाढत असल्यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये शहरातील 51,000 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे। आता एक मोठी बातमी समोर येते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात अंजली दमानिया 7 वाजता अजित पवारांना भेटणार आहे। अजित पवारांनी दमानियांना भेटीची वेळ दिली असून 7 वाजता अजित पवार यांची त्या भेट घेतील। दरम्यान धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगा अशी मागणी दमानियांकडून वारंवार होत होती आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील काही पुरावे घेऊन अंजली दमानिया या अजितदादांना भेटणार असल्याची माहिती समोर येते। एक मोठी बातमी सध्या समोर येते। सरपंच संतोष देशमुख प्रकरणासंदर्भात अगदी आधीपासूनच अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी तेव्हाच होईल जेव्हा धनंजय मुंडे त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी मागणी सुद्धा वारंवार अंजली दमानिया यांनी केली होती आणि आता अखेर अंजली दमानिया यांना अजितदादांची भेटीची वेळ मिळाली असून आज संध्याकाळी 7 वाजता अंजली दमानिया अजितदादांना भेटणार असल्याची माहिती समोर येते। अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात भाष्य करताना जोपर्यंत ठोस असे पुरावे मिळणार नाही तोपर्यंत राजीनामा कसा मागायचा, राजीनामा कुणी देणार नाही असं ते म्हटले होते। काही वेळापूर्वीच अंजली दमानिया यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं होतं की माझ्याकडे काही ठोस पुरावे आहे ज्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागू शकतो आणि तेच पुरावे ते अजित पवारांकडे सादर करणार आहेत। यासाठी त्यांनी भेटीची वेळही मागितली होती आणि आता अखेर अंजली दमानिया यांना भेटीची वेळ मिळालेली आहे। आपल्यासोबत या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, अंजली दमानिया अजितदादांना भेटणार आहे, कोणती त्या दोघांमध्ये चर्चा होईल आणि पुढे काय घडू शकतं? बीडचं प्रकरण राज्यभरामध्ये गाजत आहे आणि याच प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट आहे अशा पद्धतीचे आरोप याच्या पूर्वी देखील अनेकदा झालेले आहेत आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा अशा पद्धतीची मागणी वारंवार केली जात आहे। याच प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा आरोप केलेले होते आणि त्यांना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीची वेळ दिलेली आहे। संध्याकाळी 7 वाजेपर्यंत देवगिरी बंगल्यावरती असल्याची माहिती अजित पवार यांनी अंजली दमानियांना दिलेली होती। सांताक्रूजला राहणाऱ्या अंजली दमानिया आता थोड्याच वेळामध्ये
अजित पवार यांच्या भेटीसाठी खरं तर निघणार आहे. त्याच्यामुळे 7 वाजताच्या आधीच खरं तर ही भेट होऊ शकते. या भेटीमधला प्रमुख जो विषय असणार आहे तो म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा. धनंजय मुंडे कसे बीडच्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्यांची कशी याच्यामध्ये सहभागी आहे, या संदर्भातले पुरावे घेऊन अंजली दमानिया या अजित पवार यांना त्यामुळे अजितदादांसमोर पुरावे आता सादर केल्यानंतर अजितदादा नक्की काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे, कारण की शिवसेना उपनेते आणि महिला विभाग संघटक राजुल पटेल शिवबंधन तोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजुल पटेल आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार. विधानसभेला उमेदवारी नाकारल्यानंतर राजुल पटेल नाराज होते आणि अखेर त्यांनी शिवबंधन तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला मोठा धक्का हा मानला जातोय. विधानसभेमध्ये त्यांनी उमेदवारी मागितली होती, मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे त्या नाराज होत्या आणि आता अखेर त्यांनी शिवबंधन तोडण्याचा निर्णय घेत शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलेलं आहे. विधानसभेमध्ये राजुल यांनी उमेदवारी मागितली होती, मात्र ठाकरे गटाकडनं त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती आणि त्याचमुळे आता त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण की त्या आता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या राजुल पटेल या आता शिवबंधन तोडणार असल्याची माहिती समोर येत असून त्या आता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाला मुंबईमध्ये हा मोठा धक्का मानला जातोय. राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते. ठाकरे गटाच्या उपनेत्या राजुल पटेल आता शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी त्यांनी उमेदवारी मागितलेली होती, मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे त्यांनी हा मोठा निर्णय घेतला असून त्या शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाला मुंबईमध्ये हा मोठा धक्का मानला जातोय. आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात सुद्धा राजुल पटेल यांचा हात मोठा असला असता, मात्र आता त्यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर आता बातमी आहे पालकमंत्री पदासंदर्भातली. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरनं रस्सीखेच सुरू आहे आणि त्यातही रायगडच्या पालकमंत्री पदावरनं तटकरे आणि गोगावलेंमध्ये शाब्दिक युद्ध थांबताना दिसत नाहीये. लोकसभा निवडणुकीमध्ये चुकीचं वागलो असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो असं गोगावले म्हणतात. तर आमची एकतरी चूक दाखवून द्यावी असं आव्हान गोगावलेंनी तटकरेंना दिले. तर मी मोठी आव्हानं झेललेली आहेत, ते काय आहे असं प्रत्युत्तर तटकरेंनी दिलेलं आहे. त्यामुळे आता रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात महायुतीमध्ये तणाव अधिक असल्याचं दिसतंय. आमची तयारी, कारण ज्याला करणं त्याला डर नसायला पाहिजे. आम्ही आज आव्हान देतो, जर आमच्या हातून जर एक तरी चूक झाली असती खासदारकीच्या वेळेला, आज माझ्या या लाडक्या बहिणींच्या समोर सांगतो, मंत्री पदासहित जर राजीनामा नाही दिला तर 2 बापाचा हा माझा चॅलेंज आहे. त्यांनी सांगितलं ना आमच्या चुका, त्यांनी दाखवून द्यावी एक तरी चूक. तर आपण बघतोय रायगडच्या या पालकमंत्री पदावरून आता मात्र शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये वाद या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.